कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सोडा सोडा, कुठे आहे मी? वाचवा मला। कोण आहे? ऐश्वर्या मॅम, तुम्ही? मीच। सूर्यास्त होण्याआधी तुझं व्रत पूर्ण झालं पाहिजे ना, पण तू तर इथेच असणार आहेस आणि तुझ्या अन्न पाण्याची व्यवस्था मी केली आहे। नाही 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 ऐश्वर्या मॅडम, सारंग सरांच्या जीवाचा प्रश्न आहे। मला इथून जावं लागेल, मी जाते। बस इथे, तू इथून कुठेच जाणार नाहीस। हे व्रत वगैरे सगळं सारंगला इम्प्रेस करण्यासाठी आहे ना? आय नो, तुझा हा प्लॅन मला माहिती, त्यामुळे शांत बसायचं इकडे। नाही ऐश्वर्या मॅडम, प्लॅन वगैरे काही नाहीये। मला माहिती तू हे सगळं बाळासाठी करतेस। निर्जळ व्रत आहे ना तुझं, बट आय विल मेक शुअर की तुझ्या पोटात पाणी गेलं पाहिजे। नाही नाही नाही, ऐश्वर्या मॅडम मला जाऊ दे, मला खाली बस, खाली बस। सोडा 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 सोडा। ऐश्वर्या मॅडम नका ना, असं नका ना करू। हर हर महादेव महादेवा, तू सर्व शक्तिमान आहेस। तू कुठल्या रूपात कुणाला दर्शन देशील ते कुणालाच माहिती नाही। आज या सर्पराजाच्या रूपात मला आशीर्वाद देतोयस असंच वाटतं। असाच माझ्या पाठीशी राहा। पुन्हा ट्रॅफिक वाढलाय नाही का? हल्ली पुण्यात ट्रॅफिक वाढलंय। सॉरी, पण पुन्हा नका म्हणू, पुणे किंवा पुणे म्हणा। ओके ओके, तुम्ही मराठी माणूस गावाच्या नावावरून पण आडून बसता। बरोबर आहे ना? मग गावाच्या नावात अस्मिता असते, इतिहास असतो, ओळख असते गावाची। जाऊ दे, आपण बिझनेस बद्दल बोलूयात। हे बघा, तुमचं प्रपोजल मी पाहिलंय। ऑफकोर्स या सगळ्या गोष्टींमध्ये आमचं प्रॉफिट आहेच, पण एवढ्या कमी वेळात आणि कमी पैशांमध्ये तुम्ही हे सगळं पॉसिबल कसं करून दाखवणार आहात? हो, बिझनेसच्या वार्ता होत राहतील। मी तुमच्यासाठी एक ड्रिंक बनवतो मस्त। नाही नाही, मीटिंगमध्ये ड्रिंक नाही घेत मी, थँक्यू। ओके, तर ह्या डीलमध्ये दोघांचा फायदा आहे। आता जे मटेरियल तुम्ही घेताय
तेच मटेरियल मी तुम्हाला कमी भावात देऊ शकतो. पण अडचण एकच आहे, तुमची जी प्रोसिजर आहे ना ती तुम्हाला बदलावी लागेल. कोणती प्रोसिजर? नाही, मला नाही कळलं. कुठल्या प्रोसिजर बद्दल बोलताय तुम्ही? सांगते काय ना, इतरांपेक्षा जे रॉ मटेरियल आम्ही तुम्हाला देणार आहोत ते स्वस्त दराचं आहे. हां, क्वालिटी वाईज दिसायला ओके आहे, आतून जरा प्रॉब्लेम असतो त्या मालात, किरकोळ प्रॉब्लेम. पण त्या रॉ मटेरियलचा इफेक्ट तुमच्या बिझनेसला होणार नाही, पण त्या मटेरियलचा इफेक्ट 20-25 वर्षानंतर दिसेल. आता बिझनेस करा, नोट छापा. आम्हाला नाही जमणार असा बिझनेस. काय आहे ना, माझ्या आईने हा बिझनेस विश्वासावर आणि प्रामाणिकपणावर उभा केलाय. असला खोटेपणा आम्ही नाही करत. मी निघतो. आईच्या पदराखाली राहून बिझनेस होत नसतो बेटा. वाडिया शेठ, मला वाटतं तुम्ही अजून मराठी स्त्रीला ओळखलेलं नाहीये. मराठी स्त्री तोच पदर कमरेला खोचून जेव्हा उभी राहते ना, तेव्हा भल्या भल्यांवर भारी पडते. जाऊ दे, तुम्हाला नाही समजणार. तुम्ही आयुष्यभर पुन्हाच म्हणा. इकडे या, मागे या. तिच्या मागे जायचं आणि तिला पकडून माझ्याकडे आणायचं. तुझ्या सौभाग्यावर संकट येऊ पाहते. तुझं कुंकू धोक्यात येत आहे. काही झालं तरी सूर्यास्ताच्या आधी मला मंदिराजवळ पोचायलाच पाहिजे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.